आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारनं लक्ष घालावं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना भेट देऊन प्रश्न सोडवावे. राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. तर राहुल गांधींना उशीर झाला, अशोक उईकेंचं उत्तर. अखेर महायुतीचा महामंडळाचा तिढा सुटला. येत्या महिनाभरात सगळं वाटप केलं जाणार. समन्वय समितीच्या बैठकीत फॉर्म्युला ठरला. 170 महामंडळांमध्ये तब्बल 600 पेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार. महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर सखोल चर्चा. जिल्हा नियोजन निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढणार. मतभेद न सुटल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्र लढेल. 2024 प्रमाणे एकजुटीनं काम करण्याचा महायुतीचा निर्धार. मीडियामध्ये एकमेकांवर टीका न करण्याचं आवाहन. मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये खडाजंगी. बैठकीमध्ये महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपली. अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना समज दिली. स्वतःचे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करण्याच्या सूचना. अमरावतीच्या अग्नितांडवा प्रकरणी 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत संपल्याची माहिती. अमरावती जिल्हा स्थिर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊनही अलार्म वाजला नसल्याची माहिती. सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात साखरेसाठी शेतकऱ्यांची झुंबड. पहाटेपासून साखर खरेदीसाठी लांब रांगा. गर्दी वाढली, त्यामुळे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती. साखर वाटपाच्या नियोजनावर शेतकऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. लासलगावातील कांदा आता देशभरातील महागाईला रोखणार. कांद्याच्या दरावर केंद्राची थेट नजर. 21 बोगींमधून तब्बल 840 टन कांदा दिल्लीला पाठवला जाणार. वाढत्या दरांवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय. केंद्र सरकारनं कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले. शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आतमध्ये विकावी लागेल. आयात केलेली कच्ची साखर 2 महिन्यात विकावी लागणार. कांदिवलीमध्ये अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस. हिरव्या रंगाच्या पाण्यामध्ये पांढरे वाटाणे बुडवल्याचा आरोप. सार्वजनिक शौचालयाजवळ ड्रममध्ये हिरवं पाणी. नागरिकांनी तक्रार केली, त्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरू. आणि राज्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर. मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता.